नागपूर विभागात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय। अमरावती, यवतमाळ, वाशिममध्ये पावसाचा येलो अलर्ट, अकोला, बुलढाणा जिल्ह्यालाही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे नुकसान। मोर्शी तालुक्यात घराची भिंत कोसळली आहे। 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। 39 वर्षीय महिला जखमी झाली आहे। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। मोर्शी तालुक्यात घराची भिंत कोसळली आहे। यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागलाय। 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय तर 39 वर्षीय महिला जखमी झाली आहे। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ही अवस्था आहे। घराची भिंत कोसळली आहे, त्यामुळे 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय आणि 39 वर्षीय महिला देखील या घटनेत जखमी झाली आहे। मोर्शी तालुक्यातली घटना आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ। आपले प्रतिनिधी तेजस आणि सुरेंद्र आकोडे आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी मी तेजसकडे जातो। तेजस, काय स्थिती आहे सध्या पावसामुळे? आज जर बघितलं असेल तर नागपुरात पावसाने उसंत घेतली आणि नागपूरसह भंडारा असेल, गोंदिया असेल, या ठिकाणी सुद्धा पावसाने उसंत घेतली आहे। मात्र जर बघितलं असेल तर आजपासून महसूल विभागाने पंचनामे जे आहेत ते सुरू केलेले आहेत। भंडारा, गोंदिया हा धान उत्पादकांचा जिल्हा मानला जातो आणि अनेक शेती आहे ती पाण्याखाली गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे, त्यामुळे ज्या ठिकाणी नुकसान झाले अशा ठिकाणी महसूल विभागाकडून आता पंचनामे सुरू आहेत, अशा प्रकारची माहिती ते समोर येत आहेत। तहसीलदार जे आहेत ते त्या तालुक्यातले सज्ज झाले आहेत आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शेतीचे नुकसान झाले अशा ठिकाणी सुद्धा आता महसूल विभाग जात आहे। नागपूर जिल्ह्यात सुद्धा अनेक परिस्थिती आहेत। खापरखेडा असेल, सावने असेल, नरखेड असेल, रामटेक असेल, या ठिकाणी मोठा प्रचंड नुकसान शेतकऱ्यांनी झालं आणि त्यासाठी आता कुठेतरी महसूल विभाग सज्ज झाला। शेतीचे पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत बघितलं असेल तर पावसाने जरी उसंत घेतली असली तरी भंडारा, गोंदिया आणि त्यासोबत नागपूर या ठिकाणी येलो अलर्ट जे आहे ते हवामान खात्याने व्यक्त केलेलं आहे आणि पुढील 3 तासात जे आहे ते गोंदियातील आमगाव असेल, भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी असेल, या ठिकाणी अतिवृष्टी येण्याचा इशारा सुद्धा हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। सौरभ, ठीक आहे तेजस, तू सोबत राहा। सुरेंद्र आकोडे यांच्याकडे मी जातो। सुरेंद्र, काय स्थिती आहे तिकडे? सौरभ, नक्की जर बघितलं तर गेल्या 3 दिवसापासून पावसाची रिपरिप जी आहे ती अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि या पावसामुळे जर बघितलं तर एकंदरीत 550 हेक्टर शेतीचं नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालं। त्याच्यामध्ये जे पीक हाती आलं होतं ते पीक सुद्धा गेलं आहे आणि जवळपास 450 हेक्टर जे पूर्णपणे शेती जी आहे ती पूर्णपणे खरडून गेली आहे। मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। यामध्ये एका घराची भिंत कोसळली। या घराच्या भिंती कोसळल्यामुळे एक 3 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आणि एक महिला जी आहे त्या ठिकाणी गंभीर जखमी आहे। तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। जर बघितलं तर पावसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील या ठिकाणी होत आहे। पावसाची वाट शेतकरी बघत होते, मात्र पाऊस आला आणि इतका जोरात आला की 3 दिवसापासून त्याची रिपीट सुरू असल्या कारणानं शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत या ठिकाणी पडलेला आहे। काही ठिकाणी पावसाचा आनंद घेण्यासाठी लोक पर्यटन स्थळ गाठत आहेत, मात्र या ठिकाणी जर बघितलं ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत या ठिकाणी पडलेला आहे, कारण की हातचं आलेलं पीक गेले असल्या कारणाने शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आणि अद्यापर्यंत पंचनामे जे आहे ते सुरू व्हायला पाहिजे होते, मात्र ते सुरू झाले नाही। 24 तासात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि अद्याप पावसाचं वातावरण या ठिकाणी आहे। सिद्धेश, ठीक आहे, धन्यवाद दोघांनाही या महत्त्वाच्या माहितीबद्दल।